त्या अगोदर पेट पूजा करूया, कारण भूक लागली, 1 वाजले साधारण. सातारा महाराष्ट्रातील एक सुंदर जिल्हा जो ओळखला जातो कासपठारावरील सुंदर फुलांसाठी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभेद्य गडकिल्ल्यांसाठी आणि आसमानालाही भिडेल अशा सह्याद्रीसाठी. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या साताऱ्यातील महाबळेश्वरला घेऊन जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा फिरास्ता रणजित स्वागत करतो महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये. आज आपण महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहोत. साधारण 9-10 पॉईंट आहेत जे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सुरुवात आपण पंचगंगा मंदिरापासून करणार आहोत, जिथं 5 नद्यांचा संगम होऊन ती स्ट्रीम पुढे एकत्र जाते. आणि शेवट आपण सूर्यास्ताच्या वेळी आपण मुंबई पॉईंटवरती जाणार आहोत. मुंबई पॉईंटवरती सूर्यास्त करून नंतर सकाळी आपण उठून प्रतापगड कव्हर करणार आहोत. तसं महाबळेश्वर हिवाळ्यात चांगला फिरता येतो. आत्ता पाऊस असल्यामुळे जास्त पाहण्यासारखं काही नाही, कारण महाबळेश्वरचे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवरून समोर जे दृश्य आहे ते छान दिसतं, डोंगर वगैरे. पावसामुळे धोके इतकं आहे की काही दिसणार नाही व्यवस्थित. हिवाळ्यात आपण महाबळेश्वर परत एकदा कव्हर करू, त्यावेळेस आपण सगळं व्यवस्थित कव्हर करू. फक्त इथं पाहण्यासाठी जर पाहिलं तर लिंगमाळा वॉटरफॉल म्हणून आहे, आत्ता तो पण कव्हर करू. तर त्याला सुरुवात करू. 9-10 पॉईंट आहेत साधारण, ते सगळे कव्हर करणार आहोत आपण. त्या अगोदर पेट पूजा करूया, कारण भूक लागली, 1 वाजले साधारण. 2च दिवसाची सुट्टी असल्यामुळे आपण हे 9-10 पॉईंट आजच कव्हर करण्याचा ट्राय करणार आहोत. शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, जास्त काही मोठा बनवणार नाहीत आपण. आणि सकाळी फक्त प्रतापगडचा चांगला मोठा ब्लॉग बनेल. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, हे पाहू शकता दुपारचं 1 वाजलाय, तरी पण वातावरण कसं आहे. उगाच महाबळेश्वरला मिनी काश्मीर असं म्हणत आहे. पूर्ण धोका आहे. विल्सन पॉईंट आहे इकडे, विल्सन पॉईंट वगैरे करूया तिकडे जाऊन. पण अगोदर खाऊन घेऊ यार, जाम भूक लागली. डाएटमुळे पिझ्झा खाणं होतच नाही, खूप दिवस झालं पिझ्झा खाणं. वातावरण आहे यार खतरनाक, एकदम हॉन्टेड प्लेसला चालल्यासारखं वाटतंय. थंडी पण खूप असते, पण हे जे नेचर आहे ना इतकं छान वाटतंय ना. मित्रांनो, हे आहे महाबळेश्वर मंदिर. पाऊस एवढा वाटलाय की जादू घालायला. आता जादू झालो, जादू घालून तुम्हाला मस्तपैकी महाबळेश्वर दाखवतो सगळं. समोर आहे महाबळेश्वर मंदिर. असं म्हटलं जातं की आई जे आपल्यावर प्रेम करते, त्या प्रेमाचे उपकार आपण आयुष्यभर तिची सेवा केली तरी पण नाही फेडू शकत. तर हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई जिजाऊ यांची सोन्यामध्ये तुळा केली होती. जिजाऊ ज्या आहेत त्यांच्या वजना इतकं सोनं दान दिलं होतं याच मंदिराच्या ठिकाणी. आणि असं म्हटलं जातं की तेवढं दान करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला मातृऋणातून मुक्त केलं. तर चला मंदिरामध्ये जाऊ आणि वरती जाऊन दर्शन वगैरे.
महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता आपण सावित्री पॉईंट, एलिफंट पॉईंट किंवा आर्थर सीट पॉईंट जो आहे तिकडे चाललेलो आहोत. पाऊस का आहे समोरचं काय दिसत नाही पॉईंटला जाऊन या. तरी पण आपण त्या पॉईंटला जाऊन येऊया. मित्रांनो एकदम थंडगार पाणी. पिऊन तर पाहिलं, सर्दी झाली तर नंतर पाहू. हाय आर्थर सीट पॉइंट. या पॉइंटला आर्थर सीट असं नाव यामुळे दिलं गेलं की समोर सावित्री नदी दिसती. आर्थर नावाचे ब्रिटिश ऑफिसर होते. त्यांची बायको आणि 1.5 वर्षाची मुलगी त्या नदीमध्ये वाहून गेली होती. त्यामुळे ते आर्थर ऑफिसर याच ठिकाणी येऊन रोज त्या नदीकडे पाहत होते. त्यामुळे या प्लेसला आर्थर सीट असं नाव देण्यात आलं. तर बऱ्यापैकी पॉईंट कव्हर झालेत आपले. सगळे पॉईंट बऱ्यापैकी सेमच दिसत होते कारण धुकं आहे पूर्ण. आता आपण खाली जाऊया. खाली तलाव आहे वेण्णा लेक म्हणून, वेण्णा तलाव. तो तलाव एक्सप्लोर करू. त्यानंतर लिंगमाळा वॉटरफॉल आहे तो कव्हर करू. पावसाळ्यामध्ये जास्त महाबळेश्वर फक्त धुकं आणि हे पाण्यासाठी, समोरचे डोंगर वगैरे काही दिसत नाही तुम्हाला. पायथ्याहून जाऊन आलो पण खूप दुःख असल्यामुळं प्रतापगड व्यवस्थित कव्हर करता येणार नाही. आता सध्या इतके शॉर्ट घेऊया. रिटर्न चाललोय प्रतापगड आपण हिवाळ्यामध्ये कव्हर करूया. समोर पाहू शकता एकदम धबधबे जबरदस्त दिसत आहे. मस्त ड्रोन शॉट घेऊया.